लोकमान्य क्लॉथ स्टोअर दिग्रस भव्य मान्सून धमाका, आकर्षक गिफ्ट, डायरेक्ट फॅक्टरी हँडलूम सेल, खास महिला सन्मान योजना सोमवार दिनांक 20 जुलै पासून सुरू। 1500 रुपयाच्या खरेदीवर वॉटर कॅन, 3000 रुपयाच्या खरेदीवर हॉट पॉट, 5000 रुपयाच्या खरेदीवर बाथरूम सेट, 7500च्या खरेदीवर कढई सेट, 10000च्या खरेदीवर मिक्सर ग्राइंडर, 15000च्या खरेदीवर कपडे ड्राइंग स्टँड, साडी स्पेशल डिस्काउंट 35%, शूटिंग शर्टिंगवर 30% डिस्काउंट। लोकमान्य क्लॉथ स्टोअर्स, मेन रोड, कच्ची चौक, दिग्रस। संपर्क मोबाईल क्रमांक 9850575258 व 9922447702 दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। 2 महिन्यापासून जन्ममृत्यू दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्र धोक्यात। तांत्रिक अडचणी दूर करण्याकरिता आरोग्य सभापती दिग्रसचे निवेदन। नगर परिषद दिग्रस येथे जन्म व मृत्यू प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन दाखले विलंबाने मिळत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्र धोक्यात आले आहे। पुढील शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना जन्मदाखल्याची गरज असताना मात्र 25 मे पासून जन्म मृत्यूची पोर्टल वेबसाईट मंद गतीने सुरू असल्यामुळे दैनंदिन 40 ते 50 अर्ज नगर परिषद दिग्रसला प्राप्त होत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र दिवसागणिक 2 ते 3 प्रमाणपत्र प्राप्त होत असल्याने विद्यार्थी व नागरिक अडचणीत आले आहे। यावर तोडगा काढण्याकरिता नगर परिषद दिग्रसच्या आरोग्य सभापती वैशाली विठोबा दुधे यांनी पालकमंत्री नामदार संजय राठोड व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे। दिग्रस नगरपालिकेच्या माध्यमातून नियमित जन्म आणि मृत्यूच्या दाखल्याचे वाटप होत होते, परंतु सध्या शासनाच्या माध्यमातून वरिष्ठ स्तरावर एक नवीन सॉफ्टवेअर हायर केल्यामुळे जन्म आणि मृत्यूचे दाखले मिळण्याकरिता मोठ्या प्रमाणावर अडचण जात आहे। ही फक्त दिग्रस नगरपालिकेचीच अडचण नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकेची हीच परिस्थिती आहे। किमान 15 ते 20 दिवस एका जन्म आणि मृत्यूच्या दाखल्या मिळण्याकरिता आज सर्वच नगरपालिकेत लागत आहे। सध्या विद्यार्थी प्रवेशाचा काळ सुरू आहे आणि विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता तसेच विविध शासकीय कामाकरिता जातीचा दाखला, जातवैधता प्रमाणपत्र, डोमॅसाईल आणि नॅशनॅलिटी ह्या सर्व दाखले काढण्याकरिता जन्मच्या दाखल्याची आवश्यकता असते। या दाखल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना तसेच पालकांना या गोष्टीचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे आज सन्माननीय आरोग्य सभापती सौ वैशाली दुधे आणि सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजयभाऊ राठोड तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय विकास मीना साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे ही समस्या, तांत्रिक अडचण दूर करण्याकरिता आम्ही निवेदन दिलेले आहे। तसेच 3 ID नवीन देऊन हा सर्व जो त्रास होत आहे तो सुरळीत करण्याची आम्ही विनंती केलेली आहे। तसेच सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनानंतर शनिवारी जिल्ह्याचे खासदार आदरणीय संजयभाऊ देशमुख यांच्याकडे सुद्धा आम्ही निवेदनाद्वारे मागणी करणार आहे की ही सर्व समस्या दूर करून, या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून विद्यार्थ्यांना तसेच पालकांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी राहील। धन्यवाद। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।